हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हा सुंदर बिगिनर फ्रेंडली स्कार्फ. हा आपल्या विंटर सिरीजचा फर्स्ट एपिसोड असणार आहे, फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर याच्यासाठी मी हा एकदम बिगिनर फ्रेंडली प्रोजेक्ट सिलेक्ट केलेला आहे. फक्त 2 रोज रिपीट असा हा प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही नव्यानेच आज क्रोशे शिकलेले असाल आणि तुम्हाला बिगिनर जे बेसिक स्टिचेस आहेत ते जरी येत असतील तर हा बिगिनर फ्रेंडली प्रोजेक्ट तुम्ही नक्की बनवू शकता. येणाऱ्या विंटरसाठी तुम्ही हा नक्की बनवा. तुमचं कलर सिलेक्शन, तुमचा कंप्लीट झालेला प्रोजेक्ट हे सगळं तुम्ही मला इंस्टाग्राममध्ये DM करू शकता. तिथे मला तुमचे जे फोटोज आहेत ते तुम्ही सेंड करू शकता. तर नक्की हा प्रोजेक्ट शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आणि नेहमीप्रमाणेच जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि एक छानशी कमेंट नक्की सोडून जा. तर चला आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर इथे मी यूज करत आहे वर्धमान जो ब्रँड आहे त्याचं हे ब्लिंग यान, वर्धमान ब्लिंग प्रीमियम निटिंग यान आपण इथे यूज करत आहोत. आणि हे जे यान आहे हे ॲक्रिलिक आणि नायलॉनचं ब्लेंड आहे. ओके, तर ॲक्रिलिक नायलॉन हा जो ब्लेंड आहे हा आपण यूज करत आहे. याच्यासोबत आपण यूज करणार आहोत बघा ही 4 मिलीमीटरची हुक आणि इथे एक सीझर आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत एक स्लिप नॉट. तर अशी आपण एक स्लिप नॉट बनवलं आहे. याच्यामध्ये आता आपण चेन्स बनवायला स्टार्ट करणार आहोत. तर इथे मी 2, 3, 4, 5 तर ह्या मी चेन्स ज्या बनवत आहे ह्या चेन्स म्हणजे आपली जी स्कार्फ बनणार आहे, आपला जो स्कार्फ बनणार आहे त्याची विड्थ असणार आहे. तर आपल्या गरजेनुसार किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार आपण याची जी विड्थ आहे ती कमी किंवा जास्त करू शकतो. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला जास्त विड्थ हवी असेल, जास्त वाईड स्कार्फ हवा असेल तर आपण नंबर ऑफ चेन्स वाढवायचे आहेत, नाही तर आपल्याला नंबर ऑफ चेन्स कमी ठेवायचे आहेत. तर इथे माझ्या ह्या 7 चेन्स पूर्ण झाल्या आहेत. मी इथे कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. इथे माझ्या ह्या 35 चेन्स बनून रेडी झालेल्या आहेत. तर 35 चेन नंतर आणि माझ्यासाठी ही जी विड्थ आहे ही सफिशियंट असल्यामुळे इथे मी एवढ्याच चेन्स करून थांबत आहे. तुमच्या चेन्स इथे याच्यापेक्षा कमी असू शकतात किंवा याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात. आता 35 नंतर बघा एक चेन मी 36 नंबरची चेन बनवत आहे. तर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, आपली हुकवरची जी चेन आहे ही चेन आपल्याला स्किप करायची आणि पुढची एक चेन जी आत्ता आपण बनवली ती स्किप करून आपली जी ही 35 नंबरची चेन होती इथे हुक इन्सर्ट करायची आहे आणि एक सिंगल क्रोशे स्टिच असा इथे बनवून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट चेनमध्ये परत हुक इन्सर्ट करायची आहे, यान ओव्हर करून एक लूप काढून घ्यायचा आहे. आपल्या हुकवरती आता 2 लूप्स आहेत, यान ओव्हर करून दोन्ही लूप्समधून आपण हुक काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला इथे दुसरा सिंगल क्रोशे स्टिच बनून रेडी झाला आहे. आता पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपण सिंगल क्रोशे स्टिच बनवत जायचे आहेत. जोपर्यंत आपला शेवटचा चेन स्टिच येणार नाही तोपर्यंत आपण सगळ्या स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशे स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी माझ्या ह्या शेवटच्या चेनपर्यंत पोचली आहे. शेवटच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवून घेतलं. तर इथे जर आपण काउंट केले तर आता माझ्या केसमध्ये इथे हे 35 सिंगल क्रोशे स्टिचेस बनून रेडी आहेत. नेक्स्ट आता बघा चेन 2 आपण बनवून घेतलं. चेन 2 ह्या आपल्या टर्निंग चेन्स असणार आहेत, ह्या आपण काउंट करायच्या नाही आहेत. आणि जेव्हा आपण वर्क आपलं आता टर्न केलं आहे तर आता नेक्स्ट आपण काय करणार आहे, जो आपला शेवटचा सिंगल क्रोशे स्टिच होता इथे बघा, इथे आपण यान ओव्हर करायचं आहे, या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायची आहे, एक यान काढून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे 3 लूप्स हुकवरती आहेत. यान ओव्हर करून पहिल्या दोघांमधून, यान ओव्हर करून दुसऱ्या दोघांमधून, अशा पद्धतीने इथे पहिला डबल क्रोशे स्टिच आपण बनवून घेतला आहे. आता अशाच प्रकारे नेक्स्ट स्टिचमध्ये आपण एक डबल क्रोशे स्टिच बनवून घेतलं, यान ओव्हर करायचं आहे, नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशे स्टिच बनवून घेतला. शेवटच्या स्टिचपर्यंत आता आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच असा बनवत जायचं. तर इथे आता मी शेवटच्या स्टिचपर्यंत पोचली आहे. तर बिकॉज हा बिगिनर फ्रेंडली आपण स्कार्फचा पॅटर्न बघत आहोत, तर इथे आपण जो शेवटचा स्टिच आहे तो बनवायचा आहे. कारण आपण बिगिनर आहोत असं समजूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युली. तर आपण बिगिनर आहोत त्याच्यामुळे हा जो शेवटचा स्टिच आहे हा बऱ्याच वेळा आपला मिस होऊ शकतो. त्याच्यामुळे काय होईल, आपला प्रत्येक
वेळेस प्रत्येक रोमध्ये आपला एक स्टिच कमी होत जाईल आणि जो आपला शेप आहे स्कार्फचा तो व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं आहे, प्रत्येक रो बनवताना आपले 35 स्टिचेस बनलेत की नाही हे आपण प्रत्येक वेळेस काउंट करायचं आहे. जसं की मी आपला जो मिस्टेक्सचा एक व्हिडिओ बनवला आहे की बिगिनर असताना आपण कोणत्या मिस्टेक्स जनरली करतो, तर त्याच्यामध्ये मी हे तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस आपण रो स्टार्ट करत आहोत आणि एंड करत आहोत, तर प्रत्येक वेळेस आपण स्टिचेस काउंट करायचाच आहे. ओके, तर आता थर्ड राऊंड आपण बघूयात. चेन 1 बनवली, आपलं वर्क असं टर्न करून घेतलं, जी टर्निंग चेन आहे ती आपण स्किप केली आणि जो नेक्स्ट स्टिच आहे तिथे हुक इन्सर्ट केली, एक यार्न काढून घेतलं आणि इथे एक सिंगल क्रोशे स्टिच बनवून घेतला. आता अशाच पद्धतीने आपण आता पुढच्या प्रत्येक 35 जे स्टिचेस आहेत आपले डबल क्रोशे त्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवत जायचं आहे. तर इथे बघा परत आपण काय मिस करू शकतो किंवा आपण काय चुकवू शकतो. हा जो स्टिच आहे इथे आपल्याला मे बी नीट समजणार नाही, पण हा जो इथे स्पेस आहे इथे आपण सिंगल क्रोशे स्टिच बनवायचाच आहे. ओके, परत आपण काउंट करायचे आणि आपले स्टिचेस जो काउंट आहे तो 35 असलाच पाहिजे, तेव्हा आपण पुढचं जे वर्क आहे, पुढचा जो रो आहे तो स्टार्ट करायचा आहे. आता परत नेक्स्ट जो राऊंड असणार, नेक्स्ट जो रो असणार आहे आपला तो डबल क्रोशे स्टिचेसचा असणार आहे. त्याच्यामुळे आपण चेन 2 इथे बनवत आहोत, यान ओव्हर करायचं आहे, वर्क टर्न करायचं आहे आणि जो शेवटचा स्टिच होता इथे आपण हुक इन्सर्ट करून, जो शेवटचा इथे स्टिच होता आपला तिथे हुक इन्सर्ट करून एक डबल क्रोशे स्टिच असा बनवून घ्यायचा आहे आणि पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे स्टिच असा आपण बनवत जायचं आहे. तर याचाच अर्थ आपण काय करत आहोत, एक सिंगल क्रोशे स्टिचचा रो आणि एक जो आहे तो डबल क्रोशे स्टिचचा रो आपण इथे अल्टरनेट बनवून घेत आहोत. तर आता हे सेम वर्क आपण बनवत राहायचं आहे आणि तोपर्यंत बनवायचं आहे जोपर्यंत आपली जी डिझायर्ड लेंथ आहे, आपल्याला जी लेंथ हवी आहे स्कार्फची तेवढा लांब आपला स्कार्फ बनेल, तोपर्यंत आपल्याला हे 2 राऊंड्स जस्ट रिपीट करत जायचे आहेत. तर मी पण माझ्या केसमध्ये जेवढी मला लेंथ हवी आहे तेवढी पूर्ण बनवून घेते आणि पुढे आपण बघू याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. इथे आता जे आहे माझी स्कार्फची लेंथ जी आहे मी कंप्लीट करून घेतलेली आहे. इथे माझ्या स्कार्फची जी लेंथ आहे ती 5 फीट पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी 164 रोज रिपीट केले आहेत. आता जो लास्ट रो आहे तिथे आपण सिंगल क्रोशेवरच लास्ट रो बनवून कंप्लीट करायचं आहे, कारण आपण जी स्टार्टिंग होती ती सिंगल क्रोशे रोपासून केलेली आहे. त्याच्यामुळे हा जो शेवटचा रो आहे आपला हा पण आपण सिंगल क्रोशे बनवूनच कंप्लीट करणार आहोत. इथे हा माझा लास्ट राऊंडमधला लास्ट रोचा हा लास्ट सिंगल क्रोशे स्टिच मी इथे बनवून घेतला, चेन 1 बनवली आणि एक्स्ट्रा यान असं कट करून घेतलं. तर बघा अशी आपल्या स्कार्फची जी लेंथ आहे ही आपण इथे बनवून पूर्ण केलेली आहे. बघा आता इथे बघा जे एक्स्ट्रा यार्न्स आहेत ते आपण अशा पद्धतीने आपल्या टेपेस्ट्री नीडलच्या हेल्पनी ही जे सिंगल क्रोशेचा रो आहे इथे हाईड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला जो स्कार्फ आहे तो अतिशय नीट अँड क्लीन दिसेल आणि त्याचं फिनिशिंगही छान दिसेल. जर हे असे धागे आणि हे एक्स्ट्रा यार्न्स असे दिसले मध्ये वर्कच्या तर ते छान दिसत नाही. त्याच्यामुळे हे जे आपले वर्क आपलं कंप्लीट झालं त्याच्यानंतर हे जे आपण यार्न हाईड करतो याने आपल्या वर्कला खूप छान फिनिशिंग येत असते. तर बघा इतके मी आता हाईड केले आणि इथून आता मी हे यार्न कट करणार आहे. तर इथे बघा आता दोन्ही बाजूंचे जे यार्न एंड्स आहेत ते आपण हाईड केलेत आणि कट करून घेतलेत. तर आता जे बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या स्कार्फचं ते इथे कंप्लीट झालं आहे. जो बेसिक आपण पॅटर्न फॉलो केलेला आहे 2 रोजचा तो आता याचं जे रिपीटेशन होतं ते इथे आपलं पूर्ण झालं आहे. आता आपण काय करायचं आहे, जे आपले हे एंड्स आहेत, हे जे बॉर्डर्स आहेत इथे आपण फ्रिंजेस ॲड करायचे जेणेकरून आपला जो स्कार्फ आहे तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसू शकेल. तर याच्यासाठी मी काय केले बघा, इथे हा जो एक असा यार्नचा तुकडा आहे हा 15 सेंटीमीटरच्या अराउंड मी इथे कट करून घेतलेला आहे आणि असेच आपण एकूण सेम लांबीचे आपण असे 3 यार्न्स कट करायचे आहेत. बघा 1 2 आणि हा 3 यार्न्स इथे मी कट केले. असे हे हाफमध्ये आपण फोल्ड करायचे आहेत आणि जो एकदम शेवटचा आपला हा स्टिच आहे, एकदम शेवटचा बॉर्डर कॉर्नरचा
तर तिथे आपण हे जे हे जे आपण आता यार्न कट केलेत हे असे अटॅच करून घ्यायचेत. तर बघा हे असं दिसत आहे. आता हे एक ठराविक डिस्टन्सवर आपल्याला हे असे फ्रिंजेस इथे ॲड करून घ्यायचे आहेत. इथे माझे जे एका साईडचे जे फ्रिंजेस आहेत ते ॲड करून झालेले आहेत बघा. एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 जे ग्रुप्स आहेत ते मी इथे जॉईन केले आहेत. आता फक्त आपल्याला फिनिशिंगसाठी काय करायचं आहे, यांची जी लेंथ आहे बघा ही अनइवन वाटत आहे, तर ती लेंथ फक्त आपल्याला आता एका सेम लेंथमध्ये कट करून घ्यायची आहे, जेणेकरून अजून आपल्या ज्या वर्कचं फिनिशिंग आहे ते छान दिसेल. तर इथे बघा जी लेंथ आहे आपल्या सगळ्या ज्या फ्रिंजेस आहेत त्यांची जी लेंथ आहे मी इथे सेम करून घेण्याचा थोडंसं प्रयत्न केलेला आहे. आता हे सेम जे आपण आत्ता वर्क केलं हे आपण दुसऱ्या बाजूला करून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या बाजूला पण आपण असेच फ्रिंजेस जोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा दोन्ही साईडचे जे फ्रिंजेस होते ते मी ॲड करून कंप्लीट केले आहेत आणि अशा प्रकारे आपली जी सुंदर स्कार्फ आहे हा इथे बनून पूर्ण झालेला आहे. तर इथे बघा दोन्ही बाजूचे जे फ्रिंजेस होते दोन्ही साईड्सचे ते बनून इथे रेडी झाले. मी दोघांनाही अटॅच करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जो आपला सुंदर बिगिनर फ्रेंडली स्कार्फ आहे तो इथे आता पूर्ण झालेला आहे. तर याचा एक फुल लुक मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेला आहे परत, आणि अशा पद्धतीने हा एकदम सुंदर आणि हा बिगिनर फ्रेंडली आहे बघा. याचे जे पॅटर्न आहे हा जो आपण शिकलेलो आहोत हा एकदम बिगिनर फ्रेंडली पॅटर्न आहे. तर जर तुम्ही पण एकदम नवीन असाल क्रोशेमध्ये तर तरी पण तुम्ही हा जो प्रोजेक्ट आहे एकदम इझिली बनवू शकता. येणाऱ्या विंटरसाठी तुम्ही हा गिफ्टिंग पर्पजसाठी किंवा स्वतःसाठीही बनवू शकता. हा युनिसेक्स पॅटर्न आहे. ॲक्च्युली हा खूप सॉलिड असल्यामुळे हा थोडासा मस्कुलाईन म्हणजेच मेन्स वियरमध्ये जाऊ शकतो, बट हा युनिसेक्स पॅटर्न आहे. आपण जर याच्यामध्ये कलर चेंज केला, पिंक पर्पल असे कलर जर यूज केले तर आपण हा लेडीज स्कार्फ म्हणूनही यूज करू शकतो. तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, एक लाईक करायचं आहे आणि एक छानशी कमेंट नक्की करून जायची आहे. नेक्स्ट प्रोजेक्ट आपल्याला विंटर वियर सिरीजमध्ये काय बघायला आवडेल हेही तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.